तू शांत होणार आहेस का? शांत? What do you mean by शांत? म्हणजे नॉर्मल. सिच्युएशन नॉर्मल आहे का सावी? आणि नॉर्मल म्हणजे कसा? तुझ्यासारखं ब्लँक. काहीच फरक पडला नाहीये ना तुला. सावी, इस वर्ल्ड में ना 3 टाइप के आदमी लोग होते हैं. एक जो रॉक स्टार होते, दूसरे जो रॉकिंग होते हैं, तीसरे तेरे जैसे. They're just like rocks. दगड. दगड आहेस तू सावी. सावी, तुला कळत नाहीये का? तुला काहीच फरक पडत नाहीये. आपला बाप सावी, आफ्टर 25 years आपला 25 वर्षांचा ब्लॉक आज सुटलाय. आजूबाजूच्या सगळ्यांना उत्तर देता येतील आता आपल्याला. गेल्या 25 वर्षांची ही मिस्ट्री आज हॅपी एंडिंग मिळालंय साहेब. मे बी म्हणजे एंडिंग हॅपी नसेल, बट येस, एंडिंग आहे. दी एंड. सावी, आपल्याला आपला बाप सापडलाय. ओके फाईन, अग्रीड. आहे आपला बाप, होता, राहणार. हॅपी? आता काय करायचं मग पुढे? स्टॅम्प पेपर बाई खरेत. म्हणजे संपलं का आता सगळं? आधीच आपण इथे एकटे पडलोय आणि यात हे एकटे कुठं? एकटे कुठे? आपण 3 जण आहे ना. हा, आपण आहो एकमेकांसोबत. मी सांगते तुम्हाला, आधी त्या परी, गौरव, साहिलला परत बोलवा इथे. त्यांना सांगा आणि काय घडलंय ते. अरे किमान कळू तरी देत ना की हे काय घडतंय. ए भाई आनंदी, असं काय करते? तसं आपण नाही करू शकत, तुला माहिती आहे बाई. आणि त्यांना का आपण भाई, मी आहे ना. हाय ना तो पप्या, आहे ना. हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नसेल, पण पप्यावर तर आहे ना. लास्ट टाइम आपल्याला जागा पाहिजे होती तेव्हा कोणी आणली होती? पप्यानी एक फोन केला ना, आपल्याला जागा भेटली. मग आता काहीच प्रॉब्लेम नाही. इथं प्रॉब्लेम आला तर दुसरी जागा लगेच भेटणार. तो लगेच आणून देईल दुसरी जागा. ए भाई, ए थांब. जागा वगैरे सोडायची नाहीये भाई. प्राण जाय पर शान न जाय. ताईना का बाईना, ही जागा सोडून जायची नाही. अरे असं काय करतोय पप्या तू? तेव्हा तर तूच म्हणत होता ना, ही जागा चांगली नाही, इथं भूत आहे, इथं स्मशान होतं आधी. मग आता समज ना, इथं दुसरी कुठली तरी भूतबता झाली म्हणून निघायचं, असं समज ना. ए बाई, म्हणजे तुझं म्हणणं काय? काय काय बोलते तू? ही जागा सोडून द्यायची, दुसरीकडे जायचं? हे बघ, माझं म्हणणं आहे की आपण हार मानली नाही पाहिजे. आता काय पण प्रॉब्लेम येईल ना, त्याच्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. आणि नुसतं आपल्यासाठी नाही, आपल्या त्या येड्या मित्रांसाठी. आपल्या भरोश्यावर हॉटेल सोडून गेलेत ते. माझं ऐका तुम्ही, त्यांना कळवा हे इथे काय घडलंय ते. अरे मी तेच म्हणते, किमान कळू तरी देत की हे काय घडवतायत सगळं. की त्या तिघांना तू रडायचं थांब आधी. तू पहिलं रडणं थांबव. काही होणार नाही, काही झालेलं नाही. पाप्या, तू बापावर फोन लाव आणि त्याला सांग दुसरी जागा शोधून ठेवायला. अजिबात रडायचं नाही. तू कळलं का? थांब, मी मला माहितीये कोणाला फोन करायचा. हॅलो थापा शेठ. आय डोंट नो. मे बी मला ती गोष्ट समजून घ्यायची. मम्माची, ओमी वलसाराची, त्यांच्या प्रेमाची. प्रेम? तुला असं वाटतं त्यांच्यात प्रेम होतं? एक्झॅक्टली. हेच माहित नाहीये मला. आज 25 वर्षानंतर मला कळतंय माझा बाप कोण आहे ते. मला त्यांची फुल स्टोरी कळायला हवी आहे. दॅट्स इट. पण त्याने काय होणार आहे? काय होणार आहे सांग ना मला.
ऑल टुगेदर असा वेगळा माणूस बनणार आहेस का तू? हिरो होणार आहेस तू? सायरस आहेस आणि मी सावी. आपण गोव्याला जन्माला आलो, तिथे आपल्या आईने आपल्याला जन्माला घातलं, आपल्याला वाढवलं, आणि तिकडे आपल्या आईची एक बेकरी आहे जिचं नाव आहे चेरी ऑन टॉप, आणि ती आपल्या दोघांना सांभाळायची. आणि ह्यातली कुठलीच गोष्ट बदलणार नाहीये सायरस. स्टील आय डोंट नो मला इथे राहायचंय. आय डोंट नो फॉर हाऊ लॉंग, पण काही दिवस तरी मला इथे राहायचंय. आणि माझी अशी इच्छा आहे की काय काय रिलॅक्स बोल, काय काय बोलायचंय? की तू सुद्धा इथे राहास. नो, बिग नो. तुझ्या या मॅडनेस मध्ये मला नाही सामील व्हायचं. मला बरीच काम आहे. सावी, कामापेक्षा लाईफ महत्वाचं नाहीये का? उत्तम चाललंय माझं लाईफ. न्यूली फाउंड बापाशिवाय सुद्धा उत्तम चाललंय. सावी, एनिवे, नाही, मी माझं सामान घ्यायला आज चालले. तुझा निर्णय तोवर बदलला तर एकत्र निघूया. अदरवाइज गुड लक विथ युअर फादर. गुड लक विथ हिज अर्धी प्रॉपर्टी. गुड लक विथ युअर लाईफ. सावी, नो. सावी, 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 लिसन टू मी यार. सावी यार, सावी. Hello. हॅलो. Thapa. Caretaker Thapa. Since 1965. Since 1965. मी आणि माझा भाऊ एकमेकांसोबत होतो. असं एकही गोष्ट नाही जे मला माहिती नाही. ओके. नो, इट्स नॉट ओके. तुम्ही लोक येणार, भावाचा बच्चा बनण्याचं सोंग करणार आणि त्याचं प्रॉपर्टी हडप करायला बघणार. इट्स ओके? नो, इट्स नॉट ओके. एक सेकंड. साहेबा, तू है कौन? केअरटेकर. आय केअर फॉर दिस प्लेस. आय केअर फॉर माय भावा. पण जर मला या जागेसाठी किंवा भावाच्या इज्जतसाठी तुमच्यासारख्या चिरकुट लोकांचा खून जरी करायचा असेल ना, I don't care. You understand? चल, आता तुझं दूध का दूध, पाणी का पाणी करून टाक. हा, चल. थापा काका आला. आले? मला सगळं असं पिक्चर चालू आहे असं वाटायला लागलंय आता. कोण कुठली दोन मुलं आली आहेत, कुठून आली आहेत माहित नाही, आणि अचानक अर्ध हॉटेल त्यांचं आहे असं म्हणायला लागली आहे. हो ना, मला तर पप्या दादा, आनंदीताई आणि मुक्ताताईची काळजी वाटते. मला आपली काळजी वाटते. आपली काळजी कशाला? हे बरे, साहिल दादा निघून गेले, मग गौरव दादा आणि परिताई पण निघून गेले आपापल्या मार्गाने. आता ही उरलेली 3 माणसं आहेत ती पण निघून गेली की मग आपलं काय होणार आहे? अगं तू असं काय करतेस? काही विचार करतेस तू? हे बघ, आता थापा काका आलाय ना, तो सगळं सोक्ष लावेल. आणि काहीच नाही तर मी आहे ना, तू काळजी नको करूस. ओ करमचंद, झालं की नाही भाई? इतक्या वेळात डिटेक्टिव्ह वाला पिक्चर संपला असता, लोक घरी गेले असते, झोपले असते. तुमचा अभ्यासच संपत नाहीये. हा ना, एवढा अभ्यास आधी केला असता तर तापाचे डॉक्टर इंजिनियर झाले असते. गप्प बसा, काम करू दे ना त्यांना त्यांचं.
मला तर काही झाली कधी थापाशेट सांगते ते पेपर नकलेत आणि कधी यांना हाकलते इकडनं बाहेर. हॅलो प्लीज याचा हे पावभाजी आणि 2 पाव एक्स्ट्राचे 70 रुपीज. पण तुम्ही काही ऑर्डर केलंच नाहीये. एक्झॅक्टली असं समजा की आम्ही मागवलंय आणि म्हणून आम्ही इथे थांबलोय. ओके मग देऊ का ऑर्डर? मला इथलं पाणी पण प्यायची इच्छा नाहीये. मग काय फुकटचे पैसे देते का? आम्ही इथे थांबलोय ना त्याचं रेंट समजा हवं तर. नाही एक मिनिट त्यापेक्षा तूच घे पैसे. हा परत जायचं गाडीचं भाडायचं समज तूच ठेव नको आम्हाला. आम्हाला इथे थांबण्यात फार इंटरेस्ट नाहीये. एक मिनिट, मला इंटरेस्ट आहे. ऍटलीस्ट यांचा रिसर्च होईपर्यंत तरी नक्कीच. ये दूध का दूध पानी का पानी करे त्या दिमाग के दही की लस्सी बनाए वॉट एव्हर. मला ऐकायचं आणि म्हणून मला थांबायचं. होली मोली, तुम्हारा आदमी तो किसी को मुंह दिखाने के लायक नहीं रहा. बाई तुम्हारा काय आदमी काय तुम्हारा काय तुझ्याच बापाचा आदमी आहे. ते अजून सिद्ध व्हायचं. झालंय. हे सगळे पेपर्स, भावाचं हँडरायटिंग, भावाचं सिग्नेचर सगळं खरं आहे. हे मला पटत नाही. आय डोंट बिलीव्ह दिस. वाय? ये सगळे पेपर्स खरे आहेत तरी यू डोंट बिलीव इट. ये तो मतलब ऐसे हो गया कि आंब्याच्या झाडाजवळ जायचं, आंबे पाडायचे, खायचे, पोट भरलं तरी म्हणायचं की यार मुझे ये आम आम नहीं लगते. मला एक गोष्ट कळत नाही. इतके वर्ष मला हे कसं कळलं नाही. आय वॉज व्हेरी क्लोज टू हिम. बाबा मला सगळं सांगायचं, मग हीच गोष्ट का लपवून ठेवली. आय गेस जसा आमचा तुमच्यावर विश्वास नाहीये तसा आमच्या सो कॉल्ड बापाचा तुमच्यावर नसेल विश्वास. तुमचं आईचं नाव काय आहे? संध्या, संध्या गोविंद. संध्या गोविंद गोवित्रीकर. संध्या. संध्या नाव रिपीट केल्याने बदलणार नाहीये, पण यश संध्या. वाह वाह वाह. मुझको धर्म संकट में डाल के तुम अकेले चले गए ऊपर, और मैं दुनिया को बोलता रहा कि बाबा का अगर खास कोई आदमी है तो वो मैं इकलौता थापा. सिंस 1965 तुम्हारा सगा बेटा भी नहीं जो तुम्हें अकेला छोड़कर खुद अमेरिका चला गया, और आज तुमने मुझे ये दिन दिखाया. गलती मेरा ही था. हाँ, मैं सब जानता था, लेकिन मैंने कभी तुमसे संध्या के बारे में कोई बात नहीं की. हाँ, है ना? आई एम सॉरी. आई एम सॉरी. आई एम सॉरी. सॉरी सॉरी सॉरी. आई एम सॉरी.
27-28 वर्षापूर्वी मी संध्याला भेटलो. स्मार्ट मुलगी, सुंदर केक बनवायची, मस्त. इधर से 10 मिनट दूर एक चर्च है. सुबह शाम वो वहां फ्रेश केक्स और ब्रेड्स बेचती थी. तिला एका जागाची गरज होती आणि भावाला फ्रेश बेकरी प्रोडक्ट्सची. संध्याला मीच या हॉटेलमध्ये घेऊन आलो, बेकरी एक्सपर्ट म्हणून. उसके आने से होटल को 4 चांद लग गया. होटल हाउसफुल चलने लगा. बाबा यूज्ड टू लाइक हर. ती फक्त बेस्ट केक्स बनवायची म्हणून नाही, त्याला अजून कारण होती. देयर वर मेनी रिझन्स. बाबाची बायको गेल्यानंतर बाबा एकटा पडला. त्याहून एकटा पडला त्याचा सख्खा मुलगा फिरोज. बिन माँ का बच्चा था बेचारा. पण संध्या आली आणि तिनं हॉटेल सोबत फिरोजची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. आपलं घर आपली माणसं असल्यासारखं सांभाळायची ती सगळ्यांना, फिरोजला, हॉटेलला आणि बाबाला सुद्धा. मेरा बहुत विश था बाबा संध्या से शादी करे. शी वॉज जस्ट परफेक्ट. पण घाबरायचो, कसं सांगू बाबाला, बाबाला काय वाटेल. एक दिन डिसाइड किया, बाबा से आज बात करूंगा, जो भी हो जाए देखा जाएगा. रात्रभर विचार करून नेक्स्ट डे हॉटेलमध्ये आलो. पण संध्या नव्हती. शी वॉज ॲब्सेंट. त्या दिवसानंतर संध्या कधी दिसलीच नाही. बाबाला पण विचारलं, पण तो पण काही बोलला नाही. सो मैंने भी अपनी बात को अपने दिल में ही रख ली और उस बात को और संध्या को हमेशा हमेशा के लिए भूल गया. मला आज कळतंय ती चावी भावानी मला का दिली, जे मी साहिलला दिली आणि साहिलने पप्याला दिली. मुझे चाबी इसलिए दी थी कि मुझे भी तुम्हारे साथ ये पूरी बात पता चले और मैं भी तुम्हें बता सकूं कि तुम्हारे असली पिता कौन है. संध्या कुठे आहे? मला भेटायचे तिला. Where is she? शी इज नो मोर. नाहीये ती या जगात. 3 वर्ष झाली. May God bless her soul. Let her soul rest in peace in heaven. खूप उशीर झाला. जोनिता वाट बघत असेल. बाकी सगळं उद्या. हा, संध्या